नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. घरामध्ये सर्वजण एकत्रित चर्चा करत असतात तेव्हा पार्थ काव्याला रात्रीचा विषय काढतो आणि तेव्हा काव्या पार्थला शांत बसायला लावते आणि तेव्हा माननी नंदिनीला बोलते, पाहिलत का नंदिनी, कशाप्रकारे नवरा बायकोच्या खानाखुणा सुरू आहेत. नंदिनी देखील बोलते, काव्या तू खूपच छुपी रुस्तम निघालीस. आणि त्यावेळेस आपण पाहतो त्या ठिकाणी जीवा येतो आणि जीवा विचारतो काय झाले. तेव्हा नंदिनी जीवाला बोलते की आता तुम्ही काका होणार आहात आणि लगेच जीवाचा चेहरा पडतो आणि नंदिनी विचारते तुमचा चेहरा का अचानक पडला. आणि त्यावेळेस रम्या सर्वांच्या समोर ओरडते, नाही हे शक्य नाही, कारण काव्या पार्थपासून कधीच प्रेग्नेंट राहू शकत नाही, पार्थ कधीच बाबा होऊ शकत नाही. आणि तेव्हा सर्वजण अवाक होऊन रम्याकडे पाहू लागतात आणि पार्थ तिला विचारतो, रम्या तू हे काय बोलत आहेस. आणि रम्या पुढे जाऊन बोलते की कारण काव्या पार्थला कधीच तिच्याजवळ येऊ देणार नाही, कारण तिचे असे बोलून ती अचानक शांत होते. आणि तेव्हा सर्वजण हे संशय नजरेने काव्याकडे पाहू लागतात. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये रम्या घरातील सर्वांच्या समोर काव्य व जीवाचा भूतकाळ सांगणार का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.